ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांच्या कारवाया सुरूच असून आता शंकरनगरातील निंबस लाऊंज हुक्का पार्लरवर धाड टाकण्यात आली। अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईत हुक्का पार्लर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या छाप्यादरम्यान उच्चभ्रू कुटुंबातील युवक युवतींनाही धूम्रपान आणि हुक्का ओढताना पोलिसांनी ताब्यात घेतलं। निंबस लाऊंज हुक्का पार्लरवर पहाटे 3 वाजता हा छापा टाकण्यात आला। हे पार्लर रात्रभर बेकायदेशीरपणे चालवलं जात असून उच्चभ्रू कुटुंबातील युवक युवती आणि गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले तरुण इथं जमतात अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी इथं छापा टाकला। कारवाई झाली त्यावेळी पार्लरचा दरवाजा आतून बंद होता, मात्र आतील दृश्य धक्कादायक होतं। संपूर्ण हुक्का पार्लर ग्राहकांनी गच्च भरलं होतं आणि त्यांना वेगवेगळ्या चवीचे तंबाखू असलेले हुक्का दिले जात होते। छाप्याची बातमी मिळताच तिथे एकच धावपळ उडाली। पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित ग्राहकांना कडक इशारा दिला। पार्लरचा संचालक समीर शेख याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका हुक्का पार्लर संचालकाची वैमनस्यातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। त्यामुळे पोलीस अशा कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। सहाय्यक उपायुक्त सुनीता मेश्राम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांच्या पथकाच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला। भविष्यातही पोलिसांचं हे ऑपरेशन थंडर सुरूच राहणार आहे।